नक्कीच जबरदस्त खेळ पाहायला मिळाला या दोन्ही संघामध्ये आपल्याला भोरवाडी बनाम सावळे ही गटातील चिंचोली संघाची तिकडे ना नवीन चेंडू आहे का एक पण नाही दे दे चेक करायला दे ना दे करून देते चेक क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण नरदे संघ काय झालं स्टंप स्टंप तुटला का नाही ना फलंदाज मैदानामध्ये रवाना करा चिंचोली संघ आपले चिंचोली संघ आपले फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे आहेत हॅलो इथे नाडुंद्या खालापूर तालुक्यातील संघ आणि इथं पाहतो आपण चिंचवली अंबरनाथ तालुक्यातील चिंचोली हा संघ यांच्यामध्ये ही लढत आजच्या दिवसातला हा दुसरा सामना बॉल घ्या स्पीड घ्या पंच आपण पाहिले गेले तर ई गटातील सावळे बी संघ हा मात्र तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय त्यांनी मात्र शनिवारी यायचे सावळे बी संघ आपण शनिवारी इथे यायचे पहिला आधी चेंडू मात्र निर्दोफेकी करतोय शिवाजी एका अष्टफळीच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण शिवाजी या गोलंदाजाला प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्याच चेंडूने मात्र निर्धाव फेकी करतोय एक जबरदस्त खेळाडू मात्र नर्मदा संघामध्ये पाहतो आपण शिवाजी यांना सामोरे फलंदाज चिंचवली फलंदाज कोण चिंचवली संघाचा स्ट्रायकर सुरेश आणि हा राम राम आणि सुरेश ही जोडी मैदानामध्ये हिट बिग हिट षटकार नक्कीच पहिला चेंडू मात्र निर्धाव खाल्ला होता सुरेशच्या फलंदाजाने पण दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळतोय आणि एक बिग हिट लगावतोय तो मात्र आपल्या संघाने हा षटकार येतोय 6 धाब्याने मात्र श्री गणेश केला जातोय चिंचवली संघाची धावसंख्या 6 ने वधारते अकरा दलाने खेळला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार आणि तो झालाय सफल झालाय फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय दोन धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या अंकावरती पुढील चेंडूचा सामना करेल सुरेश आतापर्यंत 8 धावांवरती खेळतोय इथं मात्र हलकासा झेल उडालाय परंतु पाया पालत्रमध्ये झेल टिपतोय शिवाजी पहिला आदरा बसतो तो मात्र चिंचोली संघाला सुरेश यांच्या स्वरूपामध्ये नवीन बॅटर जायचं मैदानामध्ये चिंचोली संघ
नवीन फलंदाज मैदानामध्ये जयराम. जयराम आणि राम अशी जोडी आपण आता पाहतो. 1 डाऊन साठी जयराम मैदानामध्ये जात असताना पाहतो आपण. चिंचोली संघाकडून रामणी आपले सुरेशने मात्र सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु इथं चौथ्या चेंडूवरती बाद होतोय. 8 धावावरती बाद होतोय तो मात्र सुरेश. आता पाहूया 1 डाऊन साठी जयराम मैदानामध्ये गेलाय, काय करतोय आपल्या संघासाठी. प्रथम गोलंदाजी करत असताना शिवाजी नडदे संघाकडून हा चेंडू मात्र निर्धाफेकी करतोय. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय ते मात्र शिवाजी या गोलंदाजाच्याकडून. पुन्हा क्रॉस द लाईन. इथं मात्र षटक क्रमांक 1 संपुष्टात येतोय. पंच गणेश वाघमारे हे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. लेग स्कोर पंच कोण लेग स्कोर पंच पाहतोय आपण सुनील मेन मंजरवाडी. 1 बाद 8 अशी धावसंख्या पाहतोय. मात्र धावफलकावरती चिंचोली ह्या संघाची धावसंख्या एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता. मात्र राम या फलंदाजाला आता मात्र स्ट्राईक मिळते. राम या फलंदाजाला पाहूया कशी फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतो तो मात्र गणेश नडुंदे संघाकडून. खालापूर तालुका बनाम अंबरनाथ तालुका असा हा सामना पाहायला मिळतोय. मध्ये मात्र कर्जत तालुक्याचे हे आयोजन पाहतोय आपण. बर्थडे चेसक गणेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्रायकर फलंदाज राम पाहतोय आपण. स्ट्रायकला फलंदाज असेल राम. चिंचोली संघाकडून कशी फलंदाजी करणार आपल्या संघासाठी तो मात्र राम. पुढील चेंडू फेकी करतोय तो मात्र गणेश. क्रॉस द लाईन खेळला फटका. अप्रतिम सफल फटका. चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. ह्या चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 12. चेंडू फेकायचा आहे. हॉलेंडर प्रेषक तो चेंडू मात्र फेका आपण. आयोजक विलास वाघमारे आपण कुठे असेल तर संपर्क साधा. इथं पहिला चेंडू मात्र खेळतोय तो मात्र राम आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करतोय ह्या चौकाराने. फलंदाज मात्र अप्रतिम दिसतोय राम. का मी ओपनिंग फलंदाजीसाठी मैदानामध्ये रवाना झालोय, का मला संघाने पाठवलंय, हे अशीच फलंदाजी करत असताना परंतु कमबॅक पाहायला मिळतोय तो मात्र गणेश गोलंदाजाकडून. एक चौकार खाला होता, पहिला फटका खाला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतोय आणि एक निर्धाव चेंडूची फेकी करतोय तो मात्र राम आपले गणेश. दुसरं षटक मार्गस्थ असताना षटकातले मात्र 2 चेंडूचा खेळ अद्याप पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 1 बाद 12. पाहूया पुढील चेंडूची फेकी करेल तो मात्र गणेश. सामोरे फलंदाज आहे राम. गणेश टू राम असे खेळ पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पुन्हा क्रॉस द लाईन. पुन्हा फटका तोच, परंतु क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलेलं नाही आणि इथं मात्र त्याचा मोबदला भोगावा लागेल. नडदे संघाला हा येतोय मात्र दुसरा चौकार राम याच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 अंकावरती. इथं सामना पाहिला आपण कसं आपण फलंदाजी करतोय राम आणि कसं क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन आता केलेलं दिसतंय. कारण थोडंसं पाहिलं आपण तर क्रॉस द फटके खेळण्यामध्ये माहिर मानला जातोय तो मात्र चिंचोली संघाकडून राम. परंतु आता स्टेट आउट हाफ साईडला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक जज करणार का, परंतु जज करता आला नाहीये. इथं झेल मात्र टिपता आला नाहीये आणि इथं मात्र एक राम या फलंदाजाला जीवदान मिळालंय. धावसंख्यामध्ये 2 ने वधारते. 18 धावा धावफलकावरती लागल्यात.
दोन चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असतील. प्रथम दुसरं षटक हाताळताना मात्र गणेश गोलंदाजी मार्गवरती पाहता पण नडुंदे संघाकडून दुसरं षटक घेऊन आला हा गोलंदाज गणेश. पुन्हा रामला स्ट्राईक मिळतोय. 4 चेंडूचा खेळ खेळतोय मात्र 10 धावपत्र धावफलकावरती लगावतोय. पुन्हा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आता मात्र हेरलं गणेश याने की हा फलंदाज वारंवार मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी गुडलिंग स्पॉटवरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र निर्धाफेकी करतोय तो मात्र गणेश. इथं फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पॉईंट स्लिप पॉईंटच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे मोठी चुकी करतोय. ओपनिंग फलंदाज आहे राम, याला मात्र जीवदान देत असताना मात्र हा क्षेत्ररक्षक षटक क्रमांक इथं दुसऱ्या संपुटात येतोय. धावसंख्या 19 अंकावरती. हा का पांडे वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक तिसरे घेऊन येते गोलंदाज नडुदे संघाकडून. नाव काय गणेश? करण. करण गोलंदाजी मार्गवरती येतोय. पाहूया सामोरे फलंदाज आहे तो मात्र राम. पुन्हा क्रॉस द लाईन फटका. अप्रतिम फलंदाजी. आतापर्यंत 4 चौकार, षटकार नाहीये पण चौकार खेचतोय तो मात्र राम. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते रामाच्या बॅटमधून. हा तिसरा चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 अंकावरती. चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी राम. हॉलंडर तिकडे पाठवायचे आहेत आयोजक. क्षेत्ररक्षक आपण मैदानामध्ये यायचं आहे. चेंडू द्यायचा आहे जुना. आला का मॅच बॉल? आता मात्र चक्रव्यूह रचला जातोय रामसाठी. कारण कर्णधारांनी हेरलं की राम हा फलंदाज क्रॉस द लाईन खेळण्यामध्ये माहिर आहे म्हणून एक क्षेत्ररक्षक मात्र बाहेर काढण्यात आलाय तो मात्र लेग साईडला. इथं पाहूया पुढील चेंडू. वन प्लस वन स्कोर घोषित केलाय. 2 धावा ऍड करायच्या स्कोरवर. 25 धावा धापलकावरती लागल्यात तिसरे षटक मार्गस्थ असताना. ऑफ साईडला फटकावलेला फटका येऊ पाहूया. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 29 अंकावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा चांगला चेंडू आहे. निर्धावचंडची सांगता होते. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर आपल्याला जर कमबॅकिंग करायची असेल तर थोडेसे मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. हे मात्र नडुदे संघाच्या गोलंदाजांना इथं पाहतोय तर धावसंख्या मात्र जबरदस्त पाहतोय आपण. 29 अंकावरती तिसरे षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मात्र राम्य फलंदाजाकडून इथं मात्र बाद होईल. जयराम यांच्या बारीचा अंत होतोय. जायचं आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये.
हॅलो. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज दशरथ. दशरथ पाहूया कशी फलंदाजी करणार. चौथ्या क्रमांकावरती धाडले करणार. स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका पाहूया. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय. 2 धावा इथं कंप्लीट केल्या. 10 फलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 31. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. पंच स्पीडअप घ्या. हा मोठा फटका पाहूया. बिग हिट, षटकार. नक्कीच धक्का आणि मार छक्का. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मात्र फलंदाज कोण? दशरथ यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचले 37 अंकावरती. आतापर्यंत 12ची सरासरी राखण्यात मात्र यशस्वी झालाय. तर मात्र चिंचोली संघ यामध्ये जास्तीत जास्त योगदान ते मात्र राम या फलंदाजाचं आहे. अद्यापर्यंत 3 चौकार रामाच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला. ते सर्व फटके मात्र क्रॉस द लाईन खेळलेले फटके. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक शेवटचा घेऊन येतोय तो मात्र पांडुरंग. थोडंसं पांडुरंगला मात्र कमबॅक करावं लागेल. पहिले 3 गोलंदाजांनी मात्र फटके खाल्लेत, मार खाल्लाय. पांडुरंग कशी गोलंदाजी करणार? आपला संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा क्रॉस द लाईन, परंतु त्या दिशेला रामला मात्र चक्र रचलाय. चौकार मिळणार नाही. आता 2 धावा तर रोखू शकत नाहीये. 39 धावा धापलकारती लागल्या. त्या 2 धावाच्या सहाय्याने धापलक कालचं ठेवलंय. अप्रतिम फलंदाजी पाहतोय आपण. ती मात्र चिंचोली संघाच्या फलंदाजांकडून जास्तीत जास्त मात्र राम याच्या धावा मात्र धापलकारती लगावल्यात. पांडुरंग चौथं षटक हातळतोय. इथं मिसफील्ड कार्पेट लायचे मात्र वेगाने चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाहीये. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने 43 धावा धापलकावरती आल्यात. काय फलंदाजी! आतापर्यंत 4 चौकार मात्र रामाच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला. दुहेरी धावा सुद्धा मात्र पाहायला मिळाल्या. एक जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना राम हा चांगला चेंडू आहे. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. एक चुकी आपल्याला इथं पराभवाच्या सामोरे नेऊन जाईल. म्हणून नृत्य संघ कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असेल. हेच बॅटिंग फीज आहे. इथं धावा मात्र होतात. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला, परंतु चेंडू जरा अडवण्यात आलेला आहे. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 अंकावरती. अजून मला तर वाटतं की 2 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर शिल्लक असेल. अद्यापर्यंत 7 धावा खर्च करतोय 4 चेंडूमध्ये तो मात्र. आढळले का? अंपायर डिसिजन घ्या. आपण थोडं समोर येता यूट्यूब लाईव्हच्या, तर आपण अंपायर डिसिजन घ्या. दोन्ही पंच आपण डिसिजन घ्यायचं आहे, कारण लाईव्हच्या मध्ये समोर येतोय पंच, तर चेंडू खेळ कळत नाहीये रिप्लाय मध्ये. नक्कीच चेंडू आहे, तर इथं 1 धाव मिळेल ह्या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले
44 अंकावरती अद्यापर्यंत जबरदस्त धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण चिंचोली संघाची. परंतु गोलंदाजी कशी असेल हा सुद्धा मात्र एक स्लो ड्रेचा चेंडू होता. शेवटचा चेंडू परिवर्तन शिल्लक होता. 2 चेंडू असताना मात्र स्ट्राईक देणं गरजेचे होते त्या राम या फलंदाजाला. अकरा खेळा फटका पण त्या दिशेला शिवाजी अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. तिसरी धाव बाद होईल फलंदाज. 46 धावा धापलकावरती ना 46 धावा धापलकावरती आल्यात. जसे वारे संघाने 46 केल्या त्या घोरकामत विरुद्ध तसेच धावसंख्या पाहतो आपण चिंचोली संघाची 46. 47 धावांची गरज असेल विजयासाठी. ते नडदे संघाला एका साईडने मैदानामध्ये रवाना व्हायचे. एकतर आपल्याला खूप वेळ झालाय. विनंती करतो जांभवाडी संघाचा कर्णधार आणि खडकी संघाचा कर्णधार टॉस इन करता या. जांभूळवाडीचा कर्णधार उपलब्ध आहे. विनंती असेल खडकी संघ आपला कर्णधार पाठवा. त्याच्यानंतर शेवटचा सामना असेल टाकवे आणि कळम. खडकी संघ आपला कर्णधार पाठवा. तुकाराम खडकी संघाचा कर्णधार तुकाराम. क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना बरोबर सुटला तर सुपरवर खेळवला जाईल याची नोंद घ्या आपण. दोन्ही संघ चेंडूची पूर्तता करायची. प्रथम टॉस जिंकून खडकी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. टाकवे नाही हे खडकी आणि जांभूळवाडी. शेवटचे असेल टाकवे. सावळेवाडीचे बाबूराव कुठे असतील त्यांनी थोडंसं समर्थन करण्यासाठी यायचंय. यांनी नाही दिली अजून. खडके संघ आपल्याला प्रवेश फी आपल्याला जमा करायचे आणि जांभूळवाडी संघ आपली सुद्धा एंट्री फी जमा करा. जांभवाडी संघ आपलं प्लेइंग 11 घेऊन एक समाचन कक्षाकडे स्टेजला यायचं. जांभवाडी संघ जगदीश आपले कर्णधार इकडे बोलवत आहेत तर आपण या इकडे.
काम आहे त्याला विचार किती झाले हा अजून जांभूळवाडी आहे जांभूळवाडी ना खडकी नंतर त्याच्यानंतर एक अजून एक ती दुसरे राऊंड की असेल कलम आणि टाकणे ती हा ती पण असेल चार बॉल इधर है बाटली जरा से पानी देना बरी किती धाव आहेत 3 का 2 बाटली पार्सल किती काढल्या रे त्याला विचार जरा याच्यात विचार किती 3 काढले त्या 3 तुझं लक्ष कुठं या तिकडे बघ. बाटली दे पाणी घे चौकार ना हं. सापनर हां चंदर का
घर तिकडं वरती आहे. आपण बंगल्यावर जातो ना बारावी झालं. काय बोलता? इथून जयरामा तिकडे तर ते जयराम ते साईड ते ना बघा तो यो आपला ते झाड आहे टिंकू बिंकू दिसला तर टिंकू सोमना बिमना दिसला तर त्याला विचारा ऑर्डर आहे का शनिवार रविवार. ए कुणाला जाऊ ते टिंकूचा नंबर नाही ना ते आपला वडवल आहे ही वडवल काला चौथा बोल आहे. हा चौथा बोल आहे ना दुसरा दुसरं ते वर झाली मग दोन का एक असं म्हणा आवाज दे रे एक काढली दोन काढली. तो फोनावर बोलत होता गरज आहे. डाव संख्या किती आले? 18 धावा दहा फलकावरती आल्यात 2 षटकामध्ये. तू पाणी प्यायचं त्याचे पाणी पाणीची टेस्ट करू इथं ऑफ साईडला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज
दिलीप याने इथे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पहार करणं गरजेचं आहे. कोण? राम ना. राम गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. कुठे मात्र मोठे फटके खेळून देत नाही मात्र हा फलंदाज गोलंदाज राम. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावफेकी करतोय. आपल्याला एक एक डॉट चेंडू मात्र पराभवला जावं लागेल. इकडे कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचं आहे. फुलटा चेंडू आणि चेंडूला मात्र फेकून दिला सीमारेचे बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 24. अशीच फटकेबाजी करावं लागेल. 29 धावा जमवायच्या होत्या 2 षटकामध्ये. तिसरे षटक मार्गस्थाना हा षटकार आलाय. 24 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. हा सुद्धा मोठा फटका. बिग हिट. षटकार. फलंदाजी सुरेख केली होती राम याने पण थोडीशी गोलंदाजी खराब करतोय. 2 चेंडू मात्र नक्कीच निर्धावफेकी केली होती परंतु नंतर मात्र दिलीप यांनी हरलं जाणलं आणि चेंडू मात्र गोलंदाज कसे करतोय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती फटका खेळून मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय तो मात्र दिलीप. या षटकाराच्या सहाय्याने 30 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही 17 धावांची गरज. येणारे 8 चेंडू 17 धावांची गरज. थोडस खराब गोलंदाजी थोडेसे 2 चेंडू फेकी गेले परंतु पाहिजे पुढील चेंडू कशी करणार. पुन्हा परंतु उंची जास्त लांबी कमी. हा इथं झेल होणार का आणि षटकार. हॅट्रिक. षटकार हॅट्रिक साठी आहे का आयोजक काही बक्षीस वगैरे आहे का. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी दिलीप. बॅक टू बॅक 3 षटकार. 36 ना 36 धावा धापलकावरती लागल्यात. पुन्हा क्रॉस द लाईन. पाहूया इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. तिसरी धाव होईल का आणि स्ट्राईक इथं दिलीपला मिळणार का परंतु इथं दिलीपला स्ट्राईक मिळेल काहीच शंका नाही. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. इथं 3 धावांनी समाधान मानायला पण करण सध्या मात्र फलंदाज चांगला आहे. षटक क्रमांक इथं 3रं संपुटात आलंय. 40 धावा धापलकावरती आल्यात. वैयक्तिक मला तर वाटतं की 22 धावा खर्च केल्यात राम यांनी. लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 7 धावा ची गरज. येणारी 6 चेंडू 7 धावांची गरज आहे परंतु चौथं षटक कोणाच्या हातात देणार कर्णधार चिंचोली संघाचा. कुठेतरी रामच्या हातात 3रं षटक दिलं आणि कुठेतरी महागडे ठरलं ते मात्र चिंचोली संघासाठी. दशरथ गोलंदाजी मार्कवरती कशी गोलंदाजी करणार. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलाय आपला. या संघासाठी धावत येणार का दशरथ परंतु सामोरे फलंदाज आहे करण ज्याने मागच्या षटकामध्ये षटकार खेचला होता तो करण फलंदाजीला आणि त्रिफळा. करण यांच्या पारीचा अंत होतोय. इथं दिलीपने चांगली फलंदाजी करत होता. 3री धाव घेतली होती तिथं थांबायचं होतं कारण स्ट्राईक स्वतःला मिळाली होती असती पण 1 धाव घेण्यासाठी आपलं स्ट्राईक गमावं लागली परंतु नवीन फलंदाज निवेश सुमित जातोय.
सुमित कशी फलंदाजी करणार? 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. कडकी संघ आपण तयार राहायचंय. आपलं प्लेइंग 11 घेऊन जायचं लगेच मैदानामध्ये आज सामना संपल्यानंतर. इथं पाहतो आपण जबरदस्त लढत नरुद्यपणामा चिंचोली ह्या संघामध्ये, या दोन्ही संघामध्ये एक अटीतटीचा सामना पाहतोय आपण. पाहूया दशरथ गोलंदाजी मार्क करते आणि अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आहे. जी चुकी दिलीप आपण केली ना ती कुठेतरी महागडी ठरू शकते. कारण आपल्याला ते स्ट्राईक मिळाली होती परंतु स्ट्राईक मात्र आपण एका धावेने गमावली. आता इथं 2 चेंडू निर्धावफेकी करतोय दशरथ. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल का? पुन्हा निर्धाव जाईल आणि पुन्हा निर्धाव. काय गोलंदाजी! इथे पाहतो आपण 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. दिलीप तळमळतोय खाली, मला कधी स्ट्राईक मिळेल. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा परिवर्तन करत असताना पाहूया. सामना सुरू करा पंच आपण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते मित्रा, आणि इथं आपण चुकी केली त्याचाच मोबदला भोगावा लागलाय. आणि इथं पाहूया दुसरीला गेलर का? 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि ज्याने षटकार हॅट्रिक लगावली तो फलंदाज आता स्ट्राईकला. आता दशरथ तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावं लागेल, कारण दिलीप याच्या मनगटामध्ये ताकद आहे, ती क्षमता आहे चेंडूला बाहेर फेकून देण्याची. तोच फलंदाज स्ट्राईकला जातोय, ज्याने ह्या सामन्याची हवा काढून टाकली होती. सामना आपल्या बाजूने झुकवला होता, पण गोलंदाजीच्या जीवावर दशरथने पुन्हा कमबॅक केलंय आणि सामना शेवटच्या चेंडू परत नेऊन ठेवलाय. कोण हारेल कोण जिंकेल या दोन्ही संघामध्ये हे नक्कीच प्रेक्षक तमाम ह्या सामन्याचा आनंद घेत असताना पाहतोय आपण. या मैदानावरती वंजरवाडी हे मैदान एक जबरदस्त मैदान. पाहूया दशरथ ते दिलीप, आणि दशरथनी पाहूया उंची जास्त लांबी कमी आणि चुकीला माफी नाही. मी मगाशीच म्हणलं होतं चुकीला माफी नाही. ही चुकी तुम्ही केली 1 धाव घेण्यासाठी, ती मात्र पराभूतच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. आता तुम्हाला आता करूया मरो. पण दशरथ मात्र ऐन वेळी आपल्या संघासाठी धावून आला. चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र दशरथ यांच्या माध्यमातून. इथं रामने मात्र खराब गोलंदाजी केली होती, परंतु दशरथने कमबॅक केले. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हे षटकार होणार का, केसणार का? परंतु चाणक्य गोलंदाजी, एक अप्रतिम चूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहतो आपण दशरथ या गोलंदाजाला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सुद्धा पाहायला मिळतंय. आणि सामना सुरू करा पंच आपण. हृदयाच्या ठोके वाढवणारा हा सामना. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू आणि पंचांनी काय हा चेंडू बाहेर फेकून देणं गरजेचं होतं. इथं पराभूत पत्करावा लागलाय नर्दे संघाला.
मित्रांनो आपण मैत्रीपूर्वी लढत आहे सेकंड करून घ्यायचे नवरदेव संघ कर्जत